माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि छान छान खास सुद्धा असाल. आणि इथे बघा थोडीशी चालली मस्ती. संध्याकाळचा वेळ आहे, म्हणजे आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. आणि आज वार आहे गुरुवार. दुपारी आमचं सगळं आवरल्यानंतर लोलोला खूप झोपण्याचा प्रयत्न केला, पण लोलो काही आज झोपला नाही. सो ॲक्च्युली मला दुपारी ब्लॉग स्टार्ट करायचा होता, पण त्याच्या झोपण्यामुळे मला ब्लॉग काही स्टार्ट करता आला नाही. सो म्हटलं फायनली जो तर काही झोपत नाही आणि आजचा ब्लॉग मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. सो त्यामुळे आता इव्हिनिंगला स्टार्ट केलेला आहे. सगळे ऐकत तिकडे ऐकत हाय. आणि तशी चालली प्रचंड मस्ती. घरभर त्याने अगदी खेळणी पसरवून ठेवली आहे, तुम्हाला दाखवते सुद्धा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये, आज गुरुवार आहे त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. प्रज्ञेला खायची होती दाबेली. अगदी म्हणजे मला वाटतं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये दाबेली बनवली होती, त्यानंतर काही बनवली नव्हती. सो त्याला खायची होती दाबेली आणि त्यासाठी थोडंसं प्रिपरेशन जे आहे ते करून ठेवलेलं आहे. त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यानंतरचं बाकीचं जे काही रुटीन असेल ॲज इट इज ते तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि लोलोची मस्ती काही थांबत नाही आहे. बघा लोलोचा सगळा पसारा आहे, घरभर पसारा करून ठेवलेला लोलोने. आणि त्याची मस्ती बघा, पूर्ण घरभर खेळणी. आणि खूपच मस्ती करतो तो जागा असला की. आणि झोपतो तेव्हा खूप शांत शांत वाटतं. असं नाही करायचं. दाबेलीचा मसाला जो आहे तो बनवण्यासाठी लागणार आहे 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा बडीशोप, त्यानंतर 1 स्टार फूल, छोटा तुकडा 1 दालचिनीचा, त्यानंतर ते 6 लवंग घेतलेले आहेत, एक अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहेत आणि 1 मसाला वेलची आणि 4 ज्या आहेत त्या लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. मी ते बेडगी मिरची घेतलेली, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ते घेऊ शकता. आणि आता हे सगळं जे मसाले आहेत ना ड्राय रोस्ट करायचे आहेत. आणि त्याचबरोबर इथे ना 1 चमचा तुम्हाला खोबरं, सुकं खोबरं जे आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे. त्याचबरोबर जी गोड चटणी आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी मी ते चिंच भिजत ठेवलेली आहे. गोड चटणी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे मी. आणि इथे थोडंसं खोबरं जे आहे ते मी किसून घेणार आहे. 1 चमचाभर खोबरं, सुकं खोबरं जे आहे ते घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता सुकं खोबरं जे आहे ते सुद्धा मी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा रोस्ट करायचं आहे हलकं ब्राउनिश. इथे मसाले जे आहेत ते ड्राय रोस्ट केलेले आहेत आणि थोडेसे गार होण्यासाठी ठेवायचे आहेत. आणि साईड बाय साईड आपण एका साईडला चिंच गुळाची जी गोड चटणी आहे तर ती बनवून घेणार आहोत. तर मी ऑलवेज काय करते ना, गरम पाणी चिंचेमध्ये टाकून ठेवत नाही, तर मी डायरेक्ट थोडंसं बॉईल करते गॅसवरती. तर इथे चिंच घेतलेले, थोडंसं काश्मीरी मसाला टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि तुमच्याकडे जे काही गूळ अवेलेबल असेल घरामध्ये, म्हणजे हर्बल असेल वगैरे किंवा मग नॉर्मल गूळ असेल, काळा गूळ असेल, जे काही गूळ असेल तर तो ॲड करायचा आहे. आणि छान असं बॉईल करून घ्यायचं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता मला बाजारामध्ये पुदिना आणि कोथिंबीर काही इतकी मिळाली नाही, त्यामुळे थोडीशी चटणी करणार आहे मी. तर पुदिना आणि कोथिंबीर भिजत ठेवलेली आहे. आणि त्या एका साईडला बघू शकता तुम्ही छान अशी चटणी जी आहे चिंच गुळाची एकजीव झालेली आहे. आणि आता याच्यामध्ये मी गूळ ॲड करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मगाशी पण थोडंसं गूळ ॲड केला होता, पण तो थोडासा कमी झाला, तर इथे अजून गूळ ॲड केला आणि अजून पुन्हा एकदा स्मॅश करून घेणार आहे. आणि त्यानंतर ही चटणी थंड व्हायला ठेवणार आहे. तर आता तिखट चटणी बनवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, थोडेसे डाळ घेतलेली आहे, मिरची, लसणाच्या 2-3 पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, लिंबू पिळून छान अशी ग्रीन चटणी बनवून घेणार आहे. थोडीशी तिखटच बनवली आहे. आणि बटाटे जे आहेत ते ऑलरेडी मी बॉईल करून ठेवले होते थंड व्हायला, तर त्यांची सालं काढून त्यांना छान असं ना स्मॅश करून घेणार आहे, जेणेकरून जो मसाला आहे तर तो बनवता येईल. तर इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हळद, मीठ, मसाला म्हणजे काश्मीरी मसाला किंवा थोडंसं तिखट मसाला टाकायचा आहे तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये आपण जे बटाटे होते बॉईल करून स्मॅश करून घेतलेले तर ते टाकायचे आहेत. सगळं एकजीव करायचं आहे. आणि मगाशी जो आपण ड्राय रोस्ट केलेला मसाला भाजला होता तर तो मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा इथे 2 चमचे जवळजवळ ॲड करायचा आहे. चव तुम्ही चाखून बघू शकता आणि जशी गरज लागेल तसं तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर थोडीशी चिंच गुळाची चटणीसुद्धा टाकायची आहे यामध्ये.
तर इथे तुम्ही बघू शकता मी मसाला जो आहे तर दाबेलीचा तो ॲड केलेला आहे आणि थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. छान असं एकजीव करून घेतलेला आहे सगळा मसाला. आणि एका ताटामध्ये हा जो मसाला बनवलेला आहे आपण दाबेलीसाठीचा फिलिंगसाठीचा, तर तो काढून घ्यायचा आहे. छान असं त्याला डेकोरेटसुद्धा करून घ्यायचं आहे. अगदी बाहेर मिळते ना तशा प्रकारचीच दाबेली तुम्ही घरी अगदी सोप्या सहज पद्धतीने बनवू शकता. थोडंसं पाणी जे आहे ते स्प्रिंकल करून घेतलेलं आहे, कारण खूपच जास्त मला ना बटाटे ड्राय झाल्यासारखे वाटत होते. सो एकदा पुन्हा पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती बारीक छान प्रकारे हे सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर इथे छान अशी लेअर लावून घेतलेली आहे. कांदा टाकलेला आहे त्या सारणावरती, त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत आणि आता ही फिलिंग जी आहे ना ती पावात भरून घेणार आहे. तर पाव जे आहेत ते मधून कट केलेले आहेत. थोडीशी चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी आणि हे जे सारण बनवलेलं होतं तर ते मध्ये टाकलेलं आहे. जशी तुम्हाला तिखट हवी आहे दाबेली त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. इथे काही जणांना लाल चटणीसुद्धा बनवून ठेवतात, तर मी लाल बनवलेली नाही तर हिरवी बनवली. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही लावून घ्यायच्या आहेत आणि छान बटरमध्ये दाबेली जी आहे ती गरम करायची आहे, कडक करायची आहे. अगदी बाहेर मिळते ना तशा प्रकारची दाबेली तुम्हाला मिळून जाते. आणि शेव, बारीक शेव जी असते तर त्याच्याने आणि शेंगदाण्याने छान असं त्याला डेकोरेट करायचं आहे. आणि आपला दाबेली खाण्याचा जो आनंद आहे तो मनसोक्त घ्यायचा आहे. घरच्या घरी तुम्ही कितीही खाऊ शकता आणि त्याचा आनंदसुद्धा घेऊ शकता. तर आता प्रज्ञेला पटकन रेडी करून देते. कशी झाली? छान अशी दाबेलीचा नाश्ता जो आहे तो आम्ही करून घेतलेला आहे. मी एक खाल्ली आणि बाकी 3 प्रज्ञेने आणि नंतर पुन्हा एकदा त्यांनी मागून घेतली. तर आज छान अशी कुळदाची पिठी बनवणार आहे जेवणामध्ये. तर इथे कुळदाचं पीठ जे आहे ते मी 2-4 चमचे घेतलेलं आहे. सोपी रेसिपी आहे. हळद, मीठ, मसाला, त्यानंतर कांदा, लसूण, टॉमॅटो, कढीपत्ता आणि मिरची, कोथिंबीर या सगळ्याची फोडणी छान अशी द्यायची आहे. तर बेसन पीठ जसं मिक्स करतो ना तशीच कुळदाची पिठी जी आहे ती एका वाडग्यामध्ये किंवा मग छोट्याशा वाटीमध्ये वगैरे मिक्स करून घ्यायचे. तर मला इथे थोड्याशाच प्रमाणात बनवायची होती, सो त्यामुळे मी ते छोटी वाटी घेतलेली आहे आणि छान असं ना विक्सच्या साहाय्याने मिक्स करून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहू नये. कारण गुठळ्या जर राहिला ना तर ते कुळदाची पिठी जी आहे ती शिजली जात नाही आणि ती अजिबात चांगली लागत नाही. तर कढीपत्त्याची फोडणी, त्यानंतर मिरची आणि लसूण ठेचलेलं हे सगळं टाकणार आहे. त्यानंतर मग टॉमॅटो, कांदा आणि हे सगळं जे आहे ते व्यवस्थित असं ब्राऊन करून घ्यायचं, म्हणजे छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर मग हळद, मीठ, मसाला टाकून जी आपण कुळदाची पिठी भिजवून ठेवली होती पाण्यामध्ये तर ती टाकायची आहे आणि छान अशी कढीनं मिक्स करायची. जितकं पाणी तुम्हाला गरजेचं आहे तितकं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. शक्य असल्यास गरम पाणी ॲड केला, जेणेकरून ना छान अशी त्याला वरती तरीसुद्धा येते आणि पिठीची जी टेस्ट आहे तीसुद्धा खूप सुंदर लागते. तर इथे आता बघा पिठी मी जी आहे ती फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे एकदा विक्सच्या साहाय्याने. आणि थोडा 1-2-3 उकळी काढल्यानंतर ही पिठी गरम गरम तुम्ही भातासोबत खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तर काल आहे ना चवळीची भाजी आणली होती पण ती साफ करायची राहून गेली, सो फायनली आज तिला मुहूर्त आलेला आहे क्लीन करण्याचा. त्यानंतर आमचं जेवण वगैरे आवरलं. भाजी चवळीची बनवली होती आणि कुळदाची पिठी जशी रेसिपी शेअर केली आणि मस्त अशा भाकरी बनवलेल्या आणि एन्जॉय केलं. त्यानंतर इकडे ना नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून खूप दिवस झाले मी ना ऑइलिंगच केलं नव्हतं. तर फायनली म्हटलं चला आज ऑइलिंग करूया आणि प्रिपेअर असं तेल काही करून ठेवलं नव्हतं, संपलं होतं जे आधीचं होतं. तर मग ते खोबरेल तेल घेतलं, कढीपत्ता टाकला, त्यानंतर मेथी दाणे टाकले, थोडीशी कलौंजी टाकली आणि छान असं हे मिक्सर जे आहे ना छान भाजून घेतलं, म्हणजे तेलामध्ये ना छान भाजून घेतलं. खूप जास्त भाजायचं नाही, म्हणजे करपवायचं नाही. थोडं करपण्याच्या आधीची जी प्रोसेस आहे तिथे स्टॉप करायची आणि मग हे छान तेल गाळून घेतलं मी आणि थंड होण्यासाठी ठेवले. म्हटलं आज खूप दिवसानंतर फायनली मसाज करणार आहोत, कारण तेल संपलं होतं आणि मी थोडंसं कंटाळाही करत होते, त्यामुळे ते राहून जात होतं. त्यानंतर इथे म्हटलं तेल थंड होते तोपर्यंत बाकीची जी कामं आहेत तर ती करूया. तर उद्या आहे प्रज्ञाच्या स्कूलमध्ये पंजाबी डे सेलिब्रेशन, सो त्यासाठी त्याला पंजाबी डिश न्यायची होती. तर छोले काही घरात नव्हते, त्यामुळे मग मी पनीर होतं ते फ्रीजमधलं काढून डीप फ्रीजरमध्ये होतं तर ते काढून खालच्या फ्रीजमध्ये ठेवलं, जेणेकरून सकाळी ते पटकन वितळलं जाईल. त्यानंतर इथे सकाळी ना थोडेसे कडधान्ये भिजत घातले, जसे की मटकी, वाल घातले होते, काळे वाटाणे, तर ते व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते ठेवून दिलं. आता माझी किचन
किचनमधली सगळी कामं जी आहेत ते आवरलेली आहेत. तर फायनली मी आता म्हटलं चला आपण थोडंसं केसांना ऑइलिंग करूया आणि छान अशी मस्त झोप घेऊया सकाळपर्यंत. केसांना ऑइलिंग केल्यानंतर ना खूप मस्त अशी झोप लागते. अशा प्रकारे माझं आजचं इव्हनिंग तुमच्यासोबत मी शेअर केलं. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. पुन्हा भेटू एक छानशा व्लॉगमध्ये.